तो कोणत्याही पक्षामध्ये असतो, प्रत्येक जर कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये फक्त आणि फक्त हे जो निषेध आंदोलन जे आहे फक्त आणि फक्त भीमसैनिक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। यानंतर भदंत शांतिरत्न थेरो आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बुद्धगया मुक्ती झालीच पाहिजे, बुद्धगया मुक्त झालेच पाहिजे, पंडित पुरोहित पळालेच पाहिजे, पंडित पुरोहित पळालेच पाहिजे, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय पूजनीय भिक्खू संघ, भीम सैनिक एक उठाव मिशन आंबेडकर आज यांच्या वतीने संवेदना आंदोलन या दादरच्या भूमीमध्ये आपण सर्वजण आपल्या एक मोठ्या मागणीसाठी या ठिकाणी भीम सैनिकाच्या वतीने आंदोलन करत आहोत। महाबोधी महाविहार या ठिकाणी 1949चा जो काही ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या अंतर्गत महाबोधी महाविहार हे ब्राह्मण पंडिताच्या ताब्यात गेलेला आहे आणि म्हणून तो ऍक्ट रद्द करून संपूर्ण महाबोधी विहाराची ट्रस्टी हे बौद्ध भिक्षू आणि भीम सैनिक यांचीच ती समिती झाली पाहिजे याची मागणी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी दादरमधून हा संवेदना आंदोलन करत आहोत। संपूर्ण भारत बांधवांनो आज जागलेला आहे। हे वर्ष 2025 आहे। 2025 वर्षामध्ये या वर्षी हे महाबोधी मुक्ती आंदोलनाचं आंदोलन संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर जगभरामधील जेवढे बुद्धिस्ट राष्ट्र आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे की हे जे काही पंडित त्या ठिकाणी बसलेले आहेत, ब्राह्मण पंडित त्या ठिकाणी बसलेले आहेत ते तिथून निघाले पाहिजेत आणि सर्व बौद्धांच्या ताब्यात ते महाबोधी महाविहार मिळालं पाहिजे। यासाठी युग प्रवर्तक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज, बौद्ध उपासक आणि तेवढ्याच ताकदीने, मी तर म्हणेल त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने आपलं महिला मंडळ, बौद्ध उपासिका हे रस्त्यावर उतरलेले आहेत। संपूर्ण मुंबई, ठाणा, अंबरनाथ, कल्याण सगळीकडे आज आंदोलन होत आहेत, भारतभर आंदोलन होत आहेत। बांधवांनो, या ठिकाणी हे जे काही आंदोलन आहे निश्चितच हे एका विहारासाठी नाही, हे विहार तर एकटेच आहे, परंतु सम्राट अशोकाने 84,000 बुद्ध विहार बनवले। काशी, मथुरा, जगन्नाथ हे जेवढे काय मोठमोठे मंदिरं झालेले आहेत बुद्धाला मिटवण्यासाठी आताच आपण एक नारा दिला, भारत देश की क्या पहचान, हाँ जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जोर से, जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। आणि म्हणून ही भारताची शान मिटवण्यासाठी या देशामध्ये बांधवांनो प्रतिक्रांती झाली आणि जेवढे आपण श्रीमंत लोक आहोत, आपल्याला बौद्ध धर्माचा वारसा लाभलेला आहे, परंतु आपल्या धार्मिक स्थळावर लोक बसून त्या ठिकाणी आपलं पोट भरत आहेत। अब्जो खरबो रुपयाची देणगी त्या ठिकाणी येते आणि म्हणून युग प्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर आपलं जे काय बौद्ध विरासत आहे, बौद्ध तीर्थस्थान आहेत, बौद्ध लेण्या आहेत यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावर आलेली आहे। आपण अनेक पक्षामध्ये काम करतो ते आपण करत राहा, परंतु बौद्ध बनल्यानंतर जी काही बौद्धांची विरासत आहे, मग लेण्या असो, चैत्य असो, स्तूप असो, बुद्ध विहार असो, यांच्यावर अतिक्रमण जे चाललेलं आहे, अतिक्रमण या देशामध्ये मुस्लिम समाज अतिक्रमण करत नाही, ख्रिश्चन समाज आपल्या बौद्ध स्थळावर अतिक्रमण करत नाही, पारसी समाज बांधवांनो आपल्या तीर्थस्थानावर, बुद्ध मंदिरावर अतिक्रमण करत नाही।
जैन समाज आपल्या बौद्धांच्या तीर्थस्थानावर अतिक्रमण करत नाहीत. ही नाजाईज अवलाद कोणती आहे जी बौद्ध धर्माच्या या तीर्थस्थानावर बुद्ध विहारावर अतिक्रमण करत आहेत? ती जात आहे ब्राह्मण पंडित. आणि म्हणून हे युरोपियन ब्राह्मण हे या देशाचे नाहीत, हे बाहेरचे आहेत. आणि म्हणून आपली जी काही विरासत आहे, श्रीमंत विरासत आहे, या विरासतवर बौद्ध विहारावर ते बुद्धावर बळकावलेले आहेत. आणि म्हणून बुद्धाला हद्दपार करण्यासाठी हे प्रतिक्रांती करत आहेत. आणि म्हणून केवळ बुद्धगयाच नाही, मी काल 2 तारखेला नाशिक या ठिकाणी गेलो होतो. बाबासाहेबांनी कायम 14 सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहाला अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येमध्ये लोक त्या ठिकाणी जमले होते. आणि ते नमन केल्यानंतर हजारोच्या संख्येने आम्ही आतमध्ये गेलो. आम्ही दर्शनासाठी गेलो नाही. तिथे काळाराम मंदिर आहे. काळाराम तो देव आहे, परंतु तो काळाराम नाही, तो बुद्धच आहे. जेव्हा आम्ही शेवटच्या त्या स्तूपाकडे बघितलं, त्या स्तूपाच्या चारी बाजूने आपले तथागत, आपले भगवान बुद्ध, आपले सम्यक संबुद्ध यांच्या त्या ठिकाणी चारी बाजूला, चारी दिशेला बुद्धाचे रूप आहेत. आणि जेव्हा त्या मंदिरातून निघत होतो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. अरे काय ही बौद्धांची विरासत, ही काय सम्राटांची देणगी, हे काय बौद्धांचा विरासत इतिहास या लोकांनी गिळंकृत केलेला आहे. बांधवानो, आता वेळ आलेली आहे. आतापर्यंत आम्ही शांत होतो, आम्हाला माहीतच नव्हतं किंवा समाज जागृत नव्हता. आज झोपडपट्टीपासून तर मलबार हिलपर्यंत राहणारा बौद्ध समाज, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीवर प्रेम करणारा अनुयायी आज जागृत झालेला आहे. आता ही आग विझणार नाही, आता ही आग विझणार नाही जोपर्यंत बौद्धगया मुक्ती आंदोलन, बुद्धगयाचं जे महाबोधी विहार ते तर आम्ही ताब्यात घेणारच आहोत. परंतु जेवढे 84,000 ज्यांचे रूपांतर अनेक देवधर्मामध्ये झालेले आहेत, भगवंतालाच गणपती केलं, भगवंतालाच विष्णू केलं, भगवंताला शिवलिंग केलं, भगवंतालाच महालक्ष्मी केलं, अनेक रूप जर आपण ते त्या मूर्तीवरचे कपडे जर बाजूला केले तर त्या ठिकाणी भगवान बुद्धाचं रूप दिसते. आणि म्हणून बांधवानो, हे जे काय आंदोलन चाललेलं आहे, आपण या आंदोलनामध्ये सर्व सहभागी झाला आहात. आज आपण आपल्या जीवनातील फार अमूल्य वेळ दिलेला आहे. भगवान बुद्धाच्या क्रांतीला, महाबोधीला मुक्त करण्यासाठी आपण ही प्रचंड शक्ती दिलेली आहे. या ठिकाणी आम्ही 28 तारखेला एक मिनिट या ठिकाणी आम्ही 28 तारखेला आझाद मैदान या ठिकाणी निदर्शनं केले. त्यामध्ये तुम्ही होता. तुमच्या मोठमोठ्या घोषणेने सर्व व्हिटी गाजून गेलं. आणि संसारे साहेबांनी मंत्रालयात गेल्यानंतर मंत्रालय जळवून टाकलं. त्या ठिकाणी जो काय फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांचे पीए सचिव यांनी पाटणकर यांनी आमच्यासोबत अभद्र व्यवहार केला. त्याला तिथेच आम्ही भीम सैनिक आमच्या सोबत असल्यानंतर, भिक्खू संघासोबत भीम सैनिक असल्यानंतर आम्हाला भिण्याची काही गरज नाही. आमची भाषा शांततेची असते. आम्ही एका डोळ्यामध्ये शांती ठेवतो, परंतु त्याचबरोबर दुसऱ्या डोळ्यामध्ये क्रांती सुद्धा ठेवतो. कारण एकीकडे एका हातामध्ये बुद्धाचे विचार आहेत, दुसऱ्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत. आणि म्हणून जेव्हा अन्याय होतो तिथे आमच्या शरीरात असलेलं बाबासाहेबांचं रक्त जागृत होते. आणि जिथे मेडिटेशन असते, शांती असते, तिथे भगवान बुद्धाचे शांततेचे विचार आहेत. या ठिकाणी व्हिएतनामावरून भंतेजी आलेले आहेत. जगभरातून आता भिक्षू तयार झालेले आहेत. जगभरात आंदोलन पोहोचलेलं आहे. बांधवांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, किती वेळ आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजपर्यंत बौद्धांचा लढा इथे उभा राहिलाच नव्हता. महाबोधी मुक्ती आंदोलनाचा लढा 1891ला श्रीलंकेमध्ये जन्मलेले अनागारित धर्मपाल, मी काय सांगतो, ऐतिहासिक बाब सांगतो, सर्वांनी लक्षात घ्यावं. 1891ला श्रीलंकेचे अनागारित धर्मपाल हे भिक्षू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी टेलिग्राफ या पत्रकामध्ये, या पेपरमध्ये एक लेख वाचला. त्यावेळेस ते अलेक्झांडरचा लेख होता.
त्यांनी त्या लेखामध्ये लिहिलं की जे काय महाबोधी विहार आहे हे महाबोधी विहार भगवान बुद्धाची अस्मिता आहे आणि त्या ठिकाणी ब्राह्मण पंडितांनी त्या ठिकाणी कब्जा केलेला आहे. हे जेव्हा त्या श्रीलंकेच्या बनतेजे पेपरमध्ये वाचलं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या जीवनाचा एकच ध्यास होता, जोपर्यंत आयुष्याचा शेवटचा श्वास होता तोपर्यंत ते महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लढले. कधी कधी त्या ठिकाणी ब्राह्मण पंडितांनी भिक्षूवरती दगड फेकले हा इतिहास आहे. आम्ही दगड फेकत नाही, आम्ही शांततेने धारण करतो, आम्ही बाबासाहेबांच्या कायद्याचं पालन करतो. परंतु हे जे काय बेवारस अवलाद या देशामध्ये बाहेर देशातून आली हे मी नाही म्हणत, इतिहास सांगतो. हे मी नाही सांगत, डीएनएचा रिपोर्ट सांगतो. डीएनए रिपोर्ट. आपण विज्ञानवादी आहोत, विज्ञानवादाचे आपण पाईक आहोत, विज्ञान बांधतो आपण. तर अनागारिक धर्मपरायण बांधवांनो, त्या काळात इंग्रजचं राज्य होतं. इकडे 1891 ला बाबासाहेबांचा जन्म होता आपल्या भारत देशामध्ये आणि तिकडे 1891 ला अनागारिक धर्मपाल श्रीलंकेवरून महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. आल्यानंतर ते कोर्टामध्ये केस टाकतात. कोर्टामध्ये केस टाकल्यानंतर त्यावेळचे ब्रिटिश न्यायालयातील जे काही वकील होते, न्यायाधीश होते, त्या न्यायाधीशाने आपल्या बाजूला अनागारिक धर्मपालाच्या बाजूला निर्णय दिला की हे भगवान बुद्धा इथली जे काही विरासत आहे, इथले काही उत्खनन आहे, इथला जो काही इतिहास आहे हे बौद्धांचा आहे आणि म्हणून बौद्ध भिक्षूंना इथे पूजेसाठी कुणी मजाव करू शकत नाही. तेव्हाच आपण ती केस अनागारिक धर्मपालाच्या माध्यमातून जिंकली. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करा. आज आपण इथे आंदोलन करतो. का करतो तर त्या काळामध्ये आपण त्यानंतर तो पंडित त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये जातो, त्या केसला चॅलेंज देतो. हायकोर्टामध्ये सुद्धा तो निर्णय अनागारिक धर्मपालाच्या वतीनेच लागतो. तिथे बौद्धांचा भिक्खूंचा विजय होतो. बांधवानो, असा हा इतिहास आहे. परंतु या देशामध्ये भिक्षू नव्हते. या देशामध्ये बरेच वर्ष बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीपूर्वी इथे भिक्षू नव्हते. भिक्षू होते बाहेरचे होते, बौद्ध समाज नव्हता. मी चॅलेंजने सांगतो, हे जर महाबोधी विहार आपल्या महाराष्ट्रामध्ये असतं तर या ठिकाणी तुमच्या सारखे जे काही भीमसैनिक आहेत, ते जे काही पंडित त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांची शेंडी काढून आपण शेंडी पकडून त्यांना कधीच बाहेर फेकलं असतं. परंतु नाईलाज आहे आपला, ते बुद्ध त्या बिहारमध्ये आहे. असो बिहारमध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहोत. सर्व लक्ष महाराष्ट्रावर केंद्रित आहेत. बौद्धांची संख्या सर्वात जास्त बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्राचे लोक तिकडे आगेकूच करत आहेत. मोठ्या संख्येने त्या ठिकाणी लोक जात आहेत. निश्चितच आपला लढा असाच आपण ठेवू. संसारे साहेब, संसारे क्रांतीचं नाव आहे. संसारे ही एक क्रांती आहे. मनोज भाईची क्रांती आम्ही बघितली. ते जर असते आज या ठिकाणी तर त्यांनी वेगळंच भाषण दिलं असतं. आम्ही त्यांचे भाषण ऐकले. तर आपण सर्व भीमसैनिकाच्या वतीने हे आंदोलन करत आहोत. परंतु थोड्या दिवसामध्ये 1 लाख लोकांचा मोर्चा आपल्याला मंत्रालयामध्ये काढायचा आहे. 1 लाख लोकांचा मोर्चा मंत्रालयामध्ये काढायचा आहे. त्याची तयारी सुरू झालेली आहे. तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी आलात तर निश्चितच आपण सर्वांच्या या आंदोलनामुळे निश्चितच ते बिहारचं जे काय गव्हर्नमेंट आहे त्याला या गोष्टीची त्यांना माहिती घ्यावीच लागेल. या आंदोलनाचं हे जे काय संवेदना आंदोलन या ठिकाणी आपण करत आहोत, या संवेदना आंदोलनाची त्यांना निश्चितच याची माहिती घ्यावी लागेल आणि ताबडतोब जे काय महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात द्यावा असा संपूर्ण बौद्धांच्या वतीने, भिक्खू संघाच्या वतीने मी या ठिकाणी ही घोषणा करतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. भिक्खू संघाने महाबोधी बुद्ध विहार वाचवण्यासाठी प्रयत्न करत पूर्ण भारतातूनच नव्हे तर भारताच्या बाहेर परदेशातून सुद्धा भिक्खू संघाचा महाबोधी बुद्ध विहार वाचवण्यासाठी खूप प्रयत्न आहेत. आपण त्यांना सर्वांना सहकार्य, त्यांचं भिक्खू संघाचा हात बळकट केलं पाहिजे. यानंतर मी गुरुजींना माईकचा ताबा देतो. या ठिकाणी सर्व भीमसैनिकांना क्रांतिकारी जय भीम. मुंबई मधला हा पहिला लढा इथून सुरुवात झालेला आहे. यानंतर जिथे जिथे आपल्या छावण्या आहेत
त्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्रपणे भीम सैनिक आपल्या स्वबळावर त्या ठिकाणी आपल्या संघटनेमार्फत हा लढा अधिक प्रबळ करणार आहे। तरी या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ यांनी आपल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, परंतु त्याचबरोबर सर्व भीम सैनिकांना माझं आव्हान आहे भीम सैनिकांमार्फत की या ठिकाणी एक परिपत्रक हा मसुदा हा आपल्या स्वतंत्र संघटनेमार्फत प्रत्येक ठिकाणावर प्रत्येक छावणीतून आपापल्या विभागातून प्रज्वलित होऊन दे आणि हा लढा हा अधिक आक्रमक होऊन बिहार या ठिकाणी जे सरकार आहे त्यांना जागा करण्यासाठी प्रत्येक छावणीतून हा उठाव झाला पाहिजे याची ठिणगी आपण दादर या ठिकाणी जिथे आपलं प्रेरणास्थळ आहे तिथून आपण ही सुरुवात केलेली आहे। तर जाण्या अगोदर सर्व भीम सैनिकांना विनंती आहे की आपण हा मसुदा आठवणीने घेऊन जायचा। यानंतर पूजनीय भिक्खू संघांमार्फत या ठिकाणी मानवाला शांततेचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मंगलवाणीतील सूत्र परिपटनाने या ठिकाणी सामुदायिक वंदनेने आजचा हा संवेदना आंदोलनाचा शेवट होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते या ठिकाणी निवेदन आपण त्यांना बहाल करणार आहोत, जेणेकरून प्रशासन अधिकाऱ्यांपर्यंत ते पोहोचेल आणि सरकारपर्यंत ते निवेदन जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची। मी पूजनीय बनतेंना विनंती करेन। मी विनंती करेल पूजनीय बनतेने पुढील ताबा घ्यावा। इतिपिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विचाचरण सम्पन्न सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसार सत्ता देवमनोसानं बुद्धो भगवति स्वखतु भगवता धम्मो सन्दिठिको अकालिको यही पासिको पन्यायिको पञ्चतं वेदिनं विन्यूयेति सुपटिपन्नो भगवतो सावकसंघ सुपटिपन्नो भगवतो सावकसंघ न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंघ भगवतो सावकसंघ भव अभिवादनशीली नित्यं बुद्धापचाय हम भावतं आयुमं सुखां बालान्ति। पोलीस निरीक्षक यांना विनंती करेल की तरी पुढे यायचं आणि आजचा हा जागतिक अच्छा या जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी आमच्या रणरागिणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। भीम सैनिक समन्वयक आणि भीम सैनिक रणरागिणी यांच्या हस्ते या ठिकाणी पोलीस निरीक्षक यांना निवेदन या ठिकाणी देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। तत्पूर्वी आपण सर्व पाठी राहूया।
लेडीज होती फक्त. या पुढे या म्हणते. कट करून टाक फोन. बाबासाहेब आपल्याला विनंती आहे की आपण ह्या पत्रकाचा आम्हाला पुढे पाठवून द्यावा. तुम्ही दोन शब्द आम्हाला सांगा. बौद्ध गयामध्ये बिहारमध्ये असलेल्या बुद्धगया मंदिरामध्ये तिथे पूर्णही ब्राह्मण आहे. आता कोणाचं करतोय? भिक्खू आहे. त्यांनी जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी भीम पार्टीचे भीम सैनिकांनी आज निदर्शने केली. त्यांनी माझ्याकडे जे निवेदन दिलेलं आहे ते आम्ही पुढे पाठवतो. थँक्यू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय भीम साहेब. जय भीम. धन्यवाद. महिला जाऊ दे ना पुढे न करू बनते. हो यांना जागा द्या पुढे. जरा शूटिंग घेतो सोबत. हा हा. दादर या ठिकाणी भीमसैनिक यांच्या वतीने या ठिकाणी बुद्धगया हे जे काही आंदोलन आहे बुद्धगया मुक्ती आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. नमो बुद्धाय.